Morning all of you. In this lecture we will continue our last problem. Okay, problem number first. आपण यामध्ये काय लर्न केलं होतं? प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इज बेस्ड ऑन बॅलन्स शीट, ज्यामध्ये आपण रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. करंट रेशो, क्विक रेशो, प्रोप्रायटरी रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो अँड स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो. ओके, सो आपण ही व्हर्टिकल बॅलन्स शीट कॅल्क्युलेट केली होती, ज्यामध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलं? कॅपिटल एम्प्लॉयड, राईट. सो कॅपिटल एम्प्लॉयडची टोटल आपण 4,15,000 कॅल्क्युलेट केली आणि दोन्हीकडे सेम टॅली होतोय का प्रॉब्लेम हा चेक केला. ओके, सो आपला इथे व्हर्टिकल बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. सो आपण स्टार्ट करूयात आता आपण वन बाय वन रेशो. सो फर्स्ट रेशो काय आहे? क्विक रेशो. क्विक रेशो क्विक रेशो म्हणजे काय आपण सांगितलं होतं? तर क्विक रेशो इट इज द रिलेशनशिप बिटवीन फर्स्ट आहे करंट रेशो. करंट रेशो इज द रिलेशनशिप बिटवीन करंट असेट अँड करंट लायबिलिटी. ओके, करंट असेट आणि करंट लायबिलिटीचं रिलेशन आपण काय करतो? करंट रेशो मध्ये कॅल्क्युलेट करतो. तर आता प्रॉब्लेम मध्ये बघा बरं किती करंट रेशो दिले, करंट असेट दिलेले आहेत. करंट असेट मध्ये काय येईल? कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, बिल्स रिसिवेबल, डेटर, स्टॉक अँड ऍडव्हान्सेस. ओके, सो या प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करूया आपण वन बाय वन. करंट असेट अँड करंट लायबिलिटी. आता तुम्ही आता काय करायचं आहे बघा, एक लक्षात ठेवा. इथे आपण काय केलेलं आहे? डिरेक्टली करंट असेट कॅल्क्युलेट केली. ओके, करंट असेट आपण इथे डिरेक्टली कॅल्क्युलेट केलेत म्हणून आपण काय केलेली आहे? व्हॅल्यू डिरेक्टली पुटअप केली. आर यू गेटिंग माय पॉइंट? इथे आपण काय केलेली आहे? व्हर्टिकल बॅलन्स शीट आधी ड्रॉ केली. दॅट इज वाय आपण डिरेक्टली अमाऊंट मेन्शन केली 1,72,000. 1,72,000 डिवायडेड बाय करंट लायबिलिटी किती आहे? 1,32,000. करंट लायबिलिटी पण आपण कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे. सो करंट लायबिलिटी किती आहे? 1,32,000. लक्षात येत आहे का? ओके, देन आणि मग तुम्हाला करंट रेशो मिळाला 1:26. 1.26:1. 1.26:1. पहिला रेशो लक्षात येतोय का बघा? फर्स्ट रेशो मध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकताय. फर्स्ट रेशो लक्षात आला का? आपण काय कॅल्क्युलेट केलेला आहे? फर्स्ट रेशो फटाफट आन्सर द्या म्हणजे आपण पुढे जाऊ. करंट रेशो क्लिअर झाला सगळ्यांना? यस मॅम. ओके, Yes, ma'am. तो खाली एक करंट रेशोच्या नंतर कमेंट म्हणून असं हेडिंग द्या इथे, कमेंट. आणि कमेंटच्या पुढे मेन्शन करा करंट रेशोचं स्टँडर्ड. तुम्हाला काय सांगितलं होतं? करंट रेशोचं स्टँडर्ड आठवतंय का कोणाला? 2:1. 2:1. 2:1 सांगितलं होतं. ओके, मग आता इथे तुम्हाला आन्सर मध्ये 2:1 दिसते का? हो आन्सर नाही. तर काय आन्सर आहे आपलं? 1.26:1. म्हणजेच करंट रेशो हा कसा आहे? स्टँडर्डला मॅच होतोय का? नाहीये. दॅट मीन्स इट इज द शॉर्ट टर्म लिक्विडिटी पोझिशन ही कशी असणार आहे? तर अनसॅटिस्फॅक्टरी असेल. बिलो, लक्षात ठेवा, बिलो जर असेल, बिलो दॅन स्टँडर्ड, सो दिस रेशो इंडिकेट द बिलो दॅन स्टँडर्ड. दॅट मीन्स 2:1. दॅट इज वाय द करंट रेशो इज अनसॅटिस्फॅक्टरी. कसा आहे तो? अनसॅटिस्फॅक्टरी आहे. सॅटिस्फॅक्टरी कधी होईल? जर 2:1 असेल तर. बिलो असेल तर अनसॅटिस्फॅक्टरी असणार आहे. अॅक्युरेट असेल तर आपण सॅटिस्फॅक्टरी म्हणणार आहोत. आणि जर बियॉन्ड असेल तर हाय सॅटिस्फॅक्टरी म्हणणार आहोत. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. सो कमेंट कंप्लीट करा. Yes, ma'am. So these ratio indicate unsatisfactory short-term liquidity position of the company. Short-term liquidity position of the company. Okay. Because below than standard 2:1. बिलो दॅन स्टँडर्ड. तुम्हाला जितकं सिंपल सेंटेन्स करता येतील तितकं करा, फक्त त्याचं मिनिंग क्लिअर हो. देन अगेन प्रॉब्लेम मध्ये या. आता प्रॉब्लेम परत सेकंड रेशो काय विचारलेला आहे आपल्याला? क्विक रेशो विचारलेला आहे. ओके, क्विक रेशो म्हणजे काय हे सुद्धा आपण थोडक्यात लास्ट लेक्चरला बघितलं होतं. क्विक रेशो इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेशोला, क्विक रेशो इज ऑल्सो कॉल्ड ॲज
कोण सांगेल? Quick asset divided by Acid quick test liability. ratio, right? And liquidity ratio. Liquidity ratio. ओके, acid test ratio and liquidity ratio. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हला कुठेतरी तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. देन लिक्विडिटी, आता इथे तुम्हाला विचारताना काय विचारलेलं आहे? क्विक रेशो विचारलेला आहे. ओके, म्हणजे ऑब्लिक करून तुम्हाला लिक्विडिटी नाही विचारलेला आहे किंवा ऍसिड टेस्ट असं वर्डिंग नाही दिलेलं आहे. ओके, म्हणून तुम्ही फॉर्म्युला काय तयार कराल? क्विक रेशो इज इक्वल टू क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. ओके, क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. फॉर्म्युला मध्ये या, आधी पुटअप फॉर्म्युला पुटअप करून घ्या बरं. फॉर्म्युला पुटअप करून घ्या. क्विक रेशो इज इक्वल टू क्विक असेट डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी. ओके, सो तर क्विक असेट म्हणजे आपण सांगितलं होतं, क्विक असेट म्हणजे काय? तर करंट असेट मायनस स्टॉक. क्विक असेट म्हणजे काय सांगितलेलं आहे? क्विक असेट मीन्स करंट असेट मायनस स्टॉक डिवायडेड बाय करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. सो त्याचं बायफर्केशन जे दिलेलं आहे हे मेन्शन करून घ्या. बायफर्केशन मेन्शन करून घ्या. करंट असेट मायनस स्टॉक डिवायडेड बाय करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. प्रॉब्लेम क्लिअर? फॉर्म्युला क्लिअर झाला का? काय लिहायचं? Yes. ओके, बरं बॉईज कुठे गेलेत क्लासमध्ये? आज कोणाचा आवाज नाही येते. अंबर, कैवल्य, अमन, मिहिर, बुक घेऊन बसलायत ना? Yes, ma'am. हा, सो सेम टाइमला सॉल्व्ह करा म्हणजे क्लिअर होतील प्रॉब्लेम. आता आपण ऑलरेडी व्हर्टिकल बॅलन्स शीट ड्रॉ केल्यामुळे आपण काय घेतले? करंट असेटची जी डिरेक्टली व्हॅल्यू आहे ही पुटअप करून घेतली. 1,72,000 पुटअप करा. करंट असेट 1,72,000. ओके, 1,72,000. आता तुम्ही म्हणाल ह्या 1,72,000 मध्ये ऑलरेडी स्टॉकची अमाऊंट आहेच, पण ऍज पर दी फॉर्म्युला काय सांगतोय? करंट असेट मायनस स्टॉक. म्हणून आपण काय करणार आहोत? ह्या डिरेक्टली करंट असेट मधून स्टॉक मायनस न करता टोटल करंट असेटची व्हॅल्यू घ्यायची आणि मग स्टॉकची व्हॅल्यू मायनस करायची. इथे काही मुलांची थोडेसे कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतात, पण आपण काय स्टेप फॉलो केली हे लक्षात ठेवा. करंट असेटची व्हॅल्यू जी काही आहे आपण करंट असेट कॅल्क्युलेट केलेले आहेत, ही अमाऊंट आपण पुटअप करून घेतली 1,72,000. ओके, प्रॉब्लेम मध्ये या. फॉर्म्युला काय आहे? करंट असेट मायनस स्टॉक. मग स्टॉकची व्हॅल्यू किती दिसते बघा बरं. स्टॉक किती दिसतोय? 40,000. म्हणून आपण काय केले? 40,000 मायनस करायची. डिवायडेड बाय करंट लायबिलिटी कॅल्क्युलेट करून घेतलेली आहे आपण व्हर्टिकल बॅलन्स शीट मध्ये. 1,32,000 आहे करंट लायबिलिटी मायनस बँक ओव्हरड्राफ्ट. प्रॉब्लेम मध्ये या. बँक ओव्हरड्राफ्ट किती दिसतोय बघा? 40,000 आहे बँक ओव्हरड्राफ्ट. ओके, बँक ओव्हरड्राफ्ट इथे दिसतोय तुम्हाला 40,000. म्हणून आपण काय केले? 40,000 मायनस करायचे आहे. ही स्टेप क्लिअर झाली सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. विचारू शकता. ओके, सो आता मायनस करून बघा अमाऊंट किती येईल. 1,72,000 मायनस 40,000. 1,72,000 मायनस 40,000 अमाऊंट किती मिळेल तुम्हाला? 1,32,000 मिळेल. ओके, सो दिस इज क्विक असेट आले आपली आता हे. ओके, क्विक असेट मिळाली आपली. डिवायडेड बाय क्विक लायबिलिटी किती मिळेल मग? 1,37,000 मायनस 40,000. 1,37,000 मायनस 40,000 अमाऊंट मिळेल तुम्हाला 97,000. Is it clear? Current liability, ma'am. Is it clear? Yes, ma'am. Okay. Yes, आणि ma'am. मग क्विक Current लायबिलिटी करा. liability amount क्विक रेशो
क्विक रेशोचा आन्सर किती येईल 1.36:1. 1.36:1. इज इट क्लिअर? क्विक रेशो क्लिअर झाला का सगळ्यांना? Yes, ma'am. मॅम करंट लायबिलिटीची अमाऊंट 37 liability घेतली. एक मिनिट हा. अरे 1,32,000 आहे का? मी काय घेतली रॉंग घेतली का? थांबा आपण इकडे बघूया. कॅल्क्युलेट करून घेतली. 1,37,000 आहे. 1,37,000. मी रॉंग घेतलीये का? करंट रेशो मध्ये आपण 32 मायनस केले. 1,37,000 करंट लायबिलिटी आहे. म्हणजे वरती आय थिंक रॉंग घेतली. ते 1,37,000 असायला. इथे क्लिअर करा जरा. कॅल्क्युलेट करून बघा बरं परत एकदा. 1,72,000 डिवायडेड बाय 1,37,000 किती येत आहेत? करंट रेशो किती येईल? 1.25. 1.25 25. म्हणजे फारसा फरक नाही पडत आहे. तिथे करेक्ट करून घ्या. 1,37,000 आहे. बाय मिस्टेक 1,37,000 झालेली आहे. $1,72,000 divided by 1,37,000. ओके. Ma'am, 1.30. 5 आली ना? अभी क्लियर है? येस मॅम. सो Yes, ma'am. कॅल्क्युलेट करा आता. क्विक रेशो बरोबर आलाय का? क्विक रेशोचा आन्सर एकदा चेक करा. 1,37,000 मायनस 40 97,000 आले. आणि क्विक रेशोचा फायनल आन्सर आलेला आहे 1.36:1. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. सो इट्स व्हेरी सिम्पल थिंग. त्यामध्ये फारसं काही हार्ड नव्हतं. आणि ऑलरेडी आपण जर व्हर्टिकल फॉर्मॅट ड्रॉ केला असेल वी कॅन इझिली कॅल्क्युलेट अवर रेट. काही वेळा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये व्हर्टिकल बॅलन्स शीट ड्रॉ करा असं सेपरेटली विचारलं जाऊ शकतं. आणि काही वेळा मात्र तुम्हाला डिरेक्टली रेशोच कॅल्क्युलेट करा विदाउट व्हर्टिकल बॅलन्स शीट. असे सुद्धा 2 टाईपचे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात. ओके. आपण 1 बाय 1 लर्न करणार आहोत. जेव्हा व्हर्टिकल बॅलन्स शीट ड्रॉ करा असं सांगितलं असेल तेव्हा त्याला सेपरेट मार्क असतात व्हर्टिकल बॅलन्स शीटला. आणि रिमेनिंग जे मार्क्स असणार आहेत ते बायफर्केट केले जातील जितके रेशो दिलेले आहेत त्याच्यावरती असते. ओके. सो या प्रॉब्लेम मध्ये येऊ आपण परत. नेक्स्ट रेशो कोणता आहे? क्विक रेशो, प्रोप्रायटरी रेशो. ओके. क्विक रेशोचं स्टँडर्ड काय होतं सांगा बरं. क्विक रेशोचं स्टँडर्ड 1:1. 1:1. 1:1. आणि आपला आन्सर काय आलेला आहे 1.36:1. म्हणजे काय असणार आहे सांगा बरं. दिस इज लो सॅटिस्फॅक्टरी, सॅटिस्फॅक्टरी और हाय सॅटिस्फॅक्टरी. काय असेल? काय सिच्युएशन असेल? हियर लिक्विडिटी रेशो इंडिकेट क्विक सॉल्व्हन्सी पोझिशन. कशी पोझिशन आहे ही? लो सॅटिस्फॅक्टरी आहे, सॅटिस्फॅक्टरी आहे की हाय सॅटिस्फॅक्टरी आहे? स्टँडर्ड जर 1:1 असेल आणि आपला आन्सर 1.36:1 असेल. लो सॅटिस्फॅक्टरी. नो. स्टँडर्डच्या बिलो आहे की अबाव स्टँडर्ड आहे? Above. अबाव Above. आहे ना. अबाव Above. असेल तर काय म्हणतो आपण? अबाव स्टँडर्ड असेल तर हाय सॅटिस्फॅक्टरी. हाय सॅटिस्फॅक्टरी. हा.
खूपच म्हणजे 0.36 हाय आहेत ना, म्हणून हाय सॅटिस्फॅक्टरी. जर 1:1 जर बिलो असतं तर मग लो सॅटिस्फॅक्टरी. एक्झॅक्टली असेल तर सॅटिस्फॅक्टरी. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस मॅम. ओके. कमेंट ma'am. विचारले असतील तर कमेंटला सुद्धा सेपरेट मार्क दिलेले असणार आहे. कमेंट गिव्ह युअर कमेंट ऑन पर्टिक्युलर रेशो असे तुम्हाला स्पेसिफिक सेंटेन्स दिले जातात प्रॉब्लेम मध्ये. ओके, चला आपण पुढे जाऊया. थर्ड रेशो आहे आपला प्रोप्रायटरी रेशो. प्रोप्रायटरी रेशो फॉर्म्युला पुटअप करून घ्या. प्रोप्रायटरी रेशो इज इक्वल टू प्रोप्रायटर फंड्स डिवायडेड बाय टोटल असेट इंटू 100. Proprietary ratio is equal to proprietor funds divided by total asset into 100. बरं, आता इथे आपण डिरेक्टली अमाऊंट घेऊ शकतो कारण आपल्याकडे काय आहे, व्हर्टिकल बॅलन्स शीट रेडी आहे. जर व्हर्टिकल बॅलन्स शीट रेडी नसेल तर काय करावं लागेल, प्रोप्रायटरी रेशो मध्ये येणारे सगळे कंटेंट ऍज पर दी प्रॉब्लेम आपल्याला पुटअप करावे लागतात. पण इथे आपण काय करणार आहोत, डिरेक्टली अमाऊंट घेणार आहोत. सो प्रोप्रायटरी फंड्स बघा काय कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओनर फंड्स जो आहे दिस इज कॉल्ड द प्रोप्रायटर फंड्स. ओनर फंड्स 3,55,000. प्रोप्रायटर फंड्स मध्ये काय येईल, एक शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा. प्रोप्रायटर फंड्स मध्ये इक्विटी शेअर आणि रिझर्व्ह जे पहिले 2 पॉइंट आहेत, लोन फंड सोडून म्हणजे पहिले जे 2 पार्ट आहेत सोर्सेस ऑफ फंड मधले त्याची जी टोटल येईल ती असणार आहे तुमची प्रोप्रायटर फंड्स. आर यू गेटिंग येस गेटिंग मॅम. माय पॉइंट? कोणाचं कन्फ्युजन नाही ना होते? नो मॅम. अरे बोला रे, बोला नो फटाफट. मॅम. अमन, अमृता, अंकिता, अस्मिता, महक, मुस्कान, चिराग, नो मॅम. इकरा, कैवल्य, मरियम, मारिया, मिहिर, मुस्कान, नुपुर, सलिहा, श्रद्धा, श्रुती, सिद्धेश, उमेरा, वैभवी, जुईमा. आर यू गेटिंग माय पॉइंट? तुमच्या लक्षात येते का? Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. Ma'am. सो काय आपण प्रोप्रायटर फंड्स म्हणजे लक्षात ठेवा ज्यामध्ये इक्विटी शेअर मध्ये जितके कंटेंट दिलेले आहेत ते येतील आणि रिझर्व्ह मधले कंटेंट येणार आहे. ओके, सो इक्विटी शेअर आणि रिझर्व्हची जी आपण टोटल कॅल्क्युलेट केलेली आहे डिरेक्टली 3,55,000 ही आपण घेतली. 3,55,000. ओके, देन टोटल असेट मध्ये काय घेणार आहोत आपण, 5,52,000. सो कुठून घेतले बघा बरं 5,52,000. या प्रॉब्लेम मध्ये या व्हर्टिकल मध्ये 5,52,000 कसे आलेत बघा. टोटल असेट विचारलेत ना आपल्याला. टोटल असेट म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला, टोटल असेट मीन्स फिक्स्ड असेट प्लस इन्व्हेस्टमेंट अँड प्लस करंट असेट. सो 3,80,000 इन्व्हेस्टमेंट नाहीये म्हणून फक्त करंट असेटची टोटल करा. 3,80,000 प्लस 1,72,000 किती येईल अमाऊंट? 5,52,000. तिथे मेन्शन करून ठेवा बरं 5,52,000. शॉर्ट नोट. इथे तुम्हाला कन्फ्युजन होईल. 5,52,000 कसे आले? 5,52,000 आपण कसे मेन्शन केलेले आहे, टोटल असेटचा फॉर्म्युला. टोटल असेट म्हणजे काय, फिक्स्ड असेट प्लस करंट असेट प्लस इन्व्हेस्टमेंट. ओके, फिक्स्ड असेट प्लस ओनली करंट असेट, त्यामध्ये करंट लायबिलिटी येणार नाही. फिक्स्ड असेट प्लस करंट असेट प्लस इन्व्हेस्टमेंट. आता प्रॉब्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंट दिलेली नाहीये म्हणून टोटल आपण काय घेतली, टोटल फिक्स्ड असेट अँड टोटल करंट असेट. जी अमाऊंट आली तुमची 5,52,000 इंटू 100. सो 64.31% तुम्हाला आन्सर मिळेल. इज इट क्लिअर? प्रोप्रायटरी रेशो. येस मॅम. Yes, ma'am. येस Yes, मॅम. ma'am. प्रोप्रायटरी रेशोचं स्टँडर्ड काय आहे, 65%. 65%.
व्हेरी गुड 65%. ओके, सो दिस इज द सॅटिस्फॅक्टरी पोझिशन म्हणू शकता तुम्ही, कारण खूपसा डिफरन्स नाहीये. खूप जर डिफरन्स असेल, फॉर एक्झाम्पल आता काही रेशो जसे मी तुम्हाला सांगितलेले आहेत की ते कंपनी किंवा ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर, त्याचा टाइप्स काय आहे याच्यावरून डिसाइड होईल, है ना. सो जर 50% पेक्षा जर कमी असेल तर अनसॅटिस्फॅक्टरी पोझिशन म्हणतात ते. पण इथे आता ही कशी असणार आहे तर सॅटिस्फॅक्टरी पोझिशन आहे, कारण आपण कुठे आहोत, खूप स्टँडर्डच्या जवळ आहोत. 64.31% आपला आन्सर आलेला आहे. इज इट क्लिअर? प्रोप्रायटरी रेशो. येस मॅम. ओके, चला पुढे. कॅपिटल गिअरिंग रेशो हा आपण बघितला नव्हता, थेरॉटिकल पार्ट लर्न करताना, तुमच्यासाठी नवीन असेल. कॅपिटल गिअरिंग रेशो चा फॉर्म्युला काय असेल बघा. कॅपिटल गिअरिंग रेशो इज इक्वल टू फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड. काय सांगते बघा, कॅपिटल गिअरिंग रेशो, कॅपिटल गिअरिंग रेशो आणखी काय दिलेलं आहे का बघूया आपण. एक मिनिट, डिटेल मध्ये जाऊ. कॅपिटल गिअरिंग रेशो. सो कॅपिटल गिअरिंग रेशो चा फॉर्म्युला काय सांगितलं तुम्हाला, फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी डिवायडेड बाय इक्विटी शेअर होल्डर फंड. याच्या आधी तुम्हाला कॅपिटल गिअरिंग म्हणजे काय हे माहित असायला हवं. ओके, सो काय सांगितलेलं आहे, कॅपिटल गिअरिंग means the process of increasing the equity shareholder return. काय सांगते बघा, गिअरिंग means the process of increasing the equity shareholders return through the use of debt. ओके, through the use of debt. म्हणजे जनरली आपण काय करतो, ऑर्गनायझेशन कडे सोर्सेस ऑफ फायनान्स किती आहे, एक तर त्यांचं कॅपिटल असणार आहे. फर्स्ट थिंग, कॅपिटल जर ऍडिक्वेट असेल then company prefer the other sources of finance, right? मग ते काय करतील, डिबेंचर असेल किंवा अदर जे सोर्सेस आहेत हे प्रेफर करतील, डेप्टला प्रेफरन्स देतील. आणि याचं प्रॉपर कॉम्बिनेशन जर तुम्ही मॅचअप केलं देन वी अर्न मोर रिटर्न, है ना. तरच आपण काय करू, जास्तीत जास्त रिटर्न मिळवू शकू. असंही नाहीये की तुम्ही खूप सारं लोन घेतलं पाहिजे आणि बिझनेस रन केला पाहिजे किंवा तुमचंच कॅपिटल हे जास्त असणं अपेक्षित आहे, असं नाही. म्हणून कंपनी काय करतात तर कॅपिटल गिअरिंग रेशोचा स्टडी करतात किंवा कॅपिटल गिअरिंग रेशोचा मॅचअप करतात. आणखी काय सांगितलेलं आहे बघूया आपण. सो इक्विटी शेअर होल्डर्स अर्न मोर when the rate of return on the total capital is more than the rate of interest on debt. So this is known as the leverage or trading the equity. तर leverage असेल, trading of equity, it's very कॉम्प्लेक्स प्रोसेस म्हणू शकतो आपण, कारण ती अंडरस्टूड करायला तुमच्या लेवलला थोडीशी डिफिकल्ट आहे. लिव्हरेज म्हणजे काय किंवा बेसिक थिंग तुम्ही मला वाटतं आत्ताच्या अकाउंटिंगच्या पार्ट मध्ये आहे, फिनान्शियल अकाउंटिंग मध्ये. डेप्ट काय आहे किंवा डिबेंचर काय आहे, त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट कसे कॅल्क्युलेट केले जातात, प्रेफरन्स शेअर काय आहे, त्याचे सेपरेट तुम्हाला अकाउंटिंग आहे. फक्त लिव्हरेज नसावं आय थिंक. तर लिव्हरेज तुम्ही रन केलेला आहे यामध्ये, लिव्हरेजचा काही पार्ट आहे का मॅडम? कधीच विचारताय, नका विचारू. असो, आपण फक्त कुठे फोकस द्यायचा आहे, दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ डेप्ट अँड इक्विटी. ओके, सो फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी प्रॉब्लेम मध्ये येते, मी जास्त कन्फ्युज नाही करते तुम्हाला. फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी म्हणजे एक टेक्निक आहे, लक्षात कशी ठेवायची बघूया. आर यू हिअरिंग ना? आर यू लिसनिंग? नॉट हिअरिंग, आर यू लिसनिंग? येस मॅम. मी एक काल व्हिडिओ बघत होते आमच्या मॅमचा, त्यावेळी सरांचा, त्याच्याही माझ्या लक्षात आलं हिअरिंग आणि लिस्निंग मध्ये बराच डिफरन्स. जस्ट आपल्या कानावरती काहीतरी पडतंय आणि आपण अटेन्शन जिथे नसतं, जस्ट हिअरिंग आणि लिस्निंग म्हणजे काय, जिथे आपलं अटेन्शन आहे. सो आर यू लिस्निंग? तुम्हाला विचारायला पाहिजे, ऐकताय ना सगळेजण? हा, येस मॅम. ओके, व्हेरी गुड. Yes, ma'am. तो काय सांगितलेलं आहे, फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी, फिक्स्ड इंटरेस्ट. आता प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर एक थोडक्यात लक्षात ठेवायचं, ज्या ज्या अकाउंट म्हणजे फॉर एक्झाम्पल लायबिलिटी आहे ना आणि जिथे पर्सेंटेज दिलेले आहे, दॅट मीन्स फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी. सिंपल थिंग.
ज्या अकाउंट वरती पर्सेंटेज दिसतात, म्हणजे आता कशावरती पर्सेंटेज दिसत आहेत तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये 6% प्रेफरन्शियल कॅपिटल, म्हणजे प्रेफरन्शियल कॅपिटल ही फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी आहे. ओके, 7% डिबेंचर अँड 8% पब्लिक डिपॉझिट, ज्यावरती आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट हा द्यावा लागणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, थोडक्यात ma'am. लक्षात ठेवा, ज्या अकाउंट वरती पर्सेंटेजचं साइन दिसतं किंवा जनरली आपल्याला त्याच्यावरती एक फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट पे करावा लागतो, है ना, फिक्स्ड इंटरेस्ट पे करावा लागतो. दिस इज कॉल्ड द फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी. आता प्रॉब्लेम मध्ये काय आहे? फिक्स्ड इंटरेस्ट प्रेफरन्स शेअर 1 लाख आहे, 7% डिबेंचरची अमाऊंट आहे 40,000 अँड 8% पब्लिक डिपॉझिट आहे 20,000. म्हणजे टोटल किती झाली सांगा मग मला इथे, जर तुमचं लक्ष असेल तर कळेल. 1 लाख प्लस 40,000 प्लस 20,000 अमाऊंट किती येईल? 160. 160. 1,60,000. ओके, आली का इथे अमाऊंट तुमची 1,60,000? 1,60,000 अमाऊंट कळली का कुठून आली? Yes, ma'am. 1,60,000 बायफर्केशन आपण Yes, कसं ma'am. केलेलं आहे, कॅल्क्युलेशन कसं केलेलं आहे? इथे तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन हवी असेल तर मेन्शन करा. काय घेतलं आपण यामध्ये? मला पर्सेंटेज सांगा बरं. ओके महक, हा सांगा पर्सेंटेज फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये आपण काय घेतले? प्रेफरन्स शेअर, डिबेंचर, देन प्लस Public deposit. देन प्लस डिबेंचर ना, हा डिबेंचर. ओके, देन म्हणजे याची अमाऊंट तुमच्या लक्षात येईल 1,60,000. देन आता पुढे या, त्याची अमाऊंट 1,60,000 आली, प्रेफरन्स शेअर प्लस पब्लिक डिपॉझिट प्लस डिबेंचर. देन पुढे काय विचारलेलं आहे? ऍज पर दी फॉर्म्युला इक्विटी शेअर होल्डर्स फंड वी वेर ऑलरेडी कॅल्क्युलेटेड, राईट. इक्विटी शेअर होल्डर फंड किती आहे? इक्विटी शेअर होल्डर फंड, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, इक्विटी शेअर होल्डर फंड इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ओनर्स फंड, राईट. इक्विटी शेअर होल्डर फंड इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ओनर्स फंड. म्हणजे तो अमाऊंट किती आहे ती? 3,55,000. बट 3,55,000 मधून आपण प्रेफरन्स शेअर ऑलरेडी आपण फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये घेतलेले आहेत, म्हणून त्याची अमाऊंट फक्त इथे येणार नाही. लक्षात येते का? फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये आपण प्रेफरन्स शेअर इन्क्लूड केलेले आहे. दॅट इज वाय दिस अमाऊंट इज नॉट इन्क्लुडेड इन इक्विटी शेअर होल्डर फंड. म्हणजेच किती मायनस होतील? 1 लाख फक्त मायनस होतील आणि बाकीचा जो फंड असेल तो तुमचा ओनर्स फंड म्हणजेच इक्विटी फंड असेल. म्हणून अमाऊंट येईल तुमच्या आन्सर मध्ये 2,55,000. आली का अमाऊंट 2,55,000? इज क्लिअर? कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. अंबर, हा कोणाला डाऊट होता? अमन, डाऊट कोणाला होता? आता इथेच फक्त काही मुलांचं कन्फ्युजन होतं. फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये बेसिक थिंग एक प्रेफरन्शियल असणारच आहे, कारण त्यावरती आपल्याला इंटरेस्ट पे करावा लागतो. त्याच्यानंतर डिबेंचर आहे, असतोच. ओके, आणि पब्लिक डिपॉझिट जर प्रॉब्लेम मध्ये दिले असतात किंवा नसतात सुद्धा पब्लिक डिपॉझिट, पण डिबेंचर आणि प्रेफरन्शियल असणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटी मध्ये प्रेफरन्शियल येतो, पण तो प्रेफरन्शियल इक्विटी शेअर होल्डर फंड मध्ये ह्या फक्त फॉर्म्युला मध्ये येणार नाही, कॅपिटल गिअरिंग रेशोच्या. तर म्हणून इक्विटी शेअर होल्डर फंड मध्ये 2,55,000 पाहिजे. आणि तुम्ही कॅल्क्युलेट करून आन्सर किती येईल मग? 1.63:1. इज इट क्लिअर? रेशो क्लिअर झाला का? Yes. तुम्हाला डाऊट असेल तर विचारू शकता.
ओके गुड व्हेरी गुड. चलो नेक्स्ट रेशो आहे फायनल रेशो. इथे हे जरी तुम्हाला 5 रेशो समजले ना 15 मार्क्स मिळाले म्हणून समजा. म्हणजे बॅलन्स शीट रेशो मध्ये याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. हेच 5 रेशो तुम्हाला फिरवून विचारले जातात. पहिले ठरल्यासारखे रेशो आहेत. क्विक रेशो, करंट रेशो असतोच. हे पहिले 3 रेशो, क्विक रेशो, करंट रेशो आणि प्रोप्रायटरी रेशो. कॅपिटल गेअरिंग रेशो विचारला तर विचारतील. अदरवाईज तिथे डेप्थ इक्विटी रेशो सुद्धा विचारला जाऊ शकतात. आणि हा लास्ट स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो. सो लास्ट रेशो बघूया आपण काय आहे. स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो. स्टॉक वर्किंग कॅपिटल रेशो is equal to stock divided by working capital into 100. Okay, stock divided by working capital. Working capital we were already learned. Okay, we were already calculated. So working capital आपण जे directly calculate केलेलं आहे हे घेऊ शकता तुम्ही. Otherwise working capital म्हणजे काय म्हणतो आपण, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ओके, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ही अमाऊंट न घेता डायरेक्टली वर्किंग कॅपिटल घ्या. रेशो स्टॉकची अमाऊंट किती आहे 40,000. ओके, स्टॉकची अमाऊंट किती आहे, स्टॉक किती दिसतोय प्रॉब्लेम मध्ये 40,000. सो 40,000 पुटअप करून घेतले. वर्किंग कॅपिटल ऍज पर दी व्हर्टिकल बॅलन्स शीट 35,000. वर्किंग कॅपिटल किती कॅल्क्युलेट केलं एकदा चेक करा बरोबर आहे का बघूया आपण. 35. करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. हा, वर्किंग कॅपिटल ए मायनस बी जी अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 35,000. इज इट क्लिअर? 35,000 घेतले इंटू 100 ऍज पर दी फॉर्म्युला आणि आन्सर आलेला आहे तुम्हाला 114.29%. स्टॉक वर्किंग कॅपिटलचे आन्सर मोस्ट ऑफ दी टाइम अबाव 100% येतील. सो तिथे कुठेही कन्फ्युज होऊ नका, कारण तो फॉर्म्युलाच आहे. स्टॉक आणि वर्किंग कॅपिटलचं रिलेशन तुम्ही काय करता इथे कॅल्क्युलेट करता. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So thank you.